नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। उन्हाळ्यात आपल्याला थंडगार सरबत प्यायला खूप आवडतं, म्हणूनच आज आपण एक वेगळं आणि खूपच स्वादिष्ट पानाचं सरबताचं सिरप बनवणार आहोत। हा सिरप एकदा करून ठेवला की कधीही पटकन थंडगार सरबत तयार करता येतं। चला तर मग पाहूया घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने विड्याच्या पानांच्या सरबताचा सिरप कसा बनवायचा ते। आज आपण विड्याच्या पानांचं सरबत बनवण्यासाठी सिरप बनवतोय। या ठिकाणी मी 25 विड्याचे पानं घेतलेले आहेत। ते स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेले आहेत। त्यांचे देठ आणि पुढचे टोक काढून घेतले आधी आणि नंतर बारीक कट करून घेतले। 4 चमचे गुलकंद घेतलंय, 4 चमचे बडीशोप आणि 15 वेलदोडे घेऊन ते 1 तासापूर्वी मी भिजवून ठेवलं होतं। आता हे सगळं साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। हे बघा, मिक्सरच्या भांड्यात सगळं साहित्य मी टाकून घेतलेलं आहे। पानं, बडीशोप, गुलकंद। आता त्यात बर्फाचे तुकडे टाकते 4-5 आणि मिक्सरमध्ये चांगलं बारीक फिरवून घेते। आता गॅसवर एका कढईमध्ये मी 2 वाट्या साखर घेतली आहे। त्यात 1 वाटी पाणी घालते। ही साखर वितळेपर्यंत हलवायची आहे। त्यानंतर आपण हे बारीक केलेलं पानाचं सगळं मिश्रण त्या पाकात टाकायचं आहे। हे बघा, आपण गॅसवर साखर वितळायला ठेवलेली होती, ते आता चांगले उकळलेले। त्यात आपण आता मिक्सरमध्ये बारीक केलेलं मिश्रण टाकूया। आणि चांगलं मिक्स करून घेऊ। हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं, उकळी येऊ द्यायची। पान, गुलकंद, बडीशोप आणि वेलदोडे हे शरीरासाठी खूप थंडावा देणारे असतात, म्हणून हे सरबत उन्हाळ्यामध्ये खूप छान असतं। हे बघा, आपण गॅसवर सरबत ठेवलेलं होतं उकळायला, त्याला छान उकळी आलेली। आता त्यात मी आता थोडासा ग्रीन कलर टाकते। थोडा ग्रीन कलर टाकल्यामुळे ते दिसायला छान दिसतं, पण आपल्याला आवडत नसेल तर आपण नाही टाकला तरी पण चालेल। आता 5 मिनिटं उकळल्यानंतर आपण हे गार होऊ देऊ। नंतर एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेऊ। हे बघा, आपलं मिश्रण आता गार झालेलं आहे। मी एका पातेलीला एक कापड बांधून घेतलेलं आहे बारीक, त्याच्याने गाळून घेते। आपल्याकडे ज्यूस गाळायची गाळणी असेल त्याच्याने पण आपण गाळू शकतो। गाळून झाल्यानंतर पानाचं सरबत बनवण्यासाठी आपलं सिरप रेडी झालेलं आहे। आता मी तुम्हाला सरबत बनवून दाखवते। सगळ्यात आधी आपण ग्लासमध्ये 4-5 बर्फाचे खडे टाकून घेऊया। त्यानंतर 3-4 चमचे पानाचं सिरप टाकून घेऊया।
आणि वरून थंडगार पाणी टाकून घेऊया। हे बघा आपलं पानाचं छान सरबत तयार झालेलं आहे। आता गार्निशिंगसाठी मी थोडे पानाचे काप आणि बडीशोप टाकते। थंडगार पानाचं सरबत आता आपलं तयार झालेलं आहे। तर मंडळी, असं तयार होतं स्वादिष्ट विड्याच्या पानांचं सरबताचं सिरप। या सरबतात वापरलेले पान, गुलकंद आणि बडीशोप केवळ चव वाढवत नाहीत तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत। पान पचायला मदत करते, गुलकंद शरीराला थंडावा देते आणि बडीशेप पोट हलकं ठेवून ताजेतवाने वाटायला मदत करते। उन्हाळ्यात हे सरबत पिणं खूपच रिफ्रेशिंग आणि आरोग्यदायी ठरतं। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। धन्यवाद।